नमस्कार. दसऱ्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला देतो. प्रतिपदेपासून सुरू झालेलं शारदीय नवरात्र हे नवमीपर्यंत परिपूर्ण होतं. कित्येक लोकांच्या घरी नवमीच्या दिवशी व्रताची जी आहे ती सांगता होत असते आणि महानवमीला या नवरात्राच्या अंगभूत कित्येक लोक सप्तशतीच्या पाठाचं हवन करतात. होम हवन करून या नवरात्राची सांगता ते लोक करत असतात. त्याच्यानंतर जो येणारा दसरा आहे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्य आपण करू शकतो. जसं की नवीन घरामध्ये प्रवेश असेल, नवीन कार्याची सुरुवात असेल, नवीन आपल्या क्षेत्रामध्ये काही प्रगती करण्याचे आपले काही संकल्प असतील त्याची सुरुवात असेल, हे सर्व काही आपण दसऱ्याच्या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक परिपूर्ण मुहूर्त असणारा दसरा या दिवशी करू शकतो. दसऱ्याच्या दिवशी अनेक शुभ कार्याला सुरुवात करायला हरकत नाहीये. जे काही आपले शुभ कार्य शुभ संकल्प असतील ते आपण दसऱ्याच्या दिवशी सुरुवात करू शकतो. दसरा म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवी जी आहे ती दशमीच्या दिवशी देवी आपल्या नवरात्रातून बाहेर पडते किंवा नवरात्रामध्ये जे घटस्थापना झालेली असते ती घटस्थापना संपून देवी हातामध्ये शस्त्र घेऊन असुरांचा वध करण्यासाठी नवरात्राच्या दिवशी जात असते. त्यामुळे सीमोल्लंघनाची पद्धत आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी आहे. असं दसऱ्याचं नानाविध महत्त्व आहे.